गेले काही दिवस आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याबद्दल मला वाटलेलं असं काहीतरी. तू आता काळजी घे बाई. तू आता काळजी घे बाई, कारण तुला वाचवायला आता काही कृष्ण येणार नाही. आता तुझी अब्रू झालीये खूप खूप स्वस्त. आजूबाजूला दुर्योधन दुःशासन झालेत मदमस्तक. तुझ्यासाठी आता कोणी भीम प्रतिज्ञा करणार नाही. आता तू काळजी घे बाई. आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा. तुला मिळतीये तुझ्याच स्त्रीत्वाची शिक्षा. आता अधर्मासाठी कोणी महाभारत करणार नाही. आता तू काळजी घे बाई. तू शिकलीस गेलीस विचारांनी पुढे, पण नराधमांना कसे देणार नैतिकतेचे धडे. आजही तुझ्या निर्यांना हात घालायला कोणी घाबरणार नाही. आता तू काळजी घे बाई. तू कपडे कोणतेही घाल, त्यांच्या लेखी तू वस्त्रहीन. तू कपडे कोणतेही घाल, त्यांच्या लेखी तू वस्त्रहीन. अब्रू रक्षणासाठी कोणापाशी होशील लीन. आता तुझा अर्जुनही हातात कायदा घेऊ शकणार नाही. आता तू काळजी घे बाई. काळ पुढे गेला, माणूस नाही. धर्म बदलत गेला, पण वृत्ती नाही. आजही भर सभेत लाज तुझीच जाईल. आता तू काळजी घे बाई. सीतेला नेली पळवून, तेव्हा राम आला होता धावून. द्रौपदीच्या निरीला घातला हात, तेव्हा पांडवांनी केला कौरवांचा निप्पात. पण आज तुझ्यावरचा बलात्कार आणि तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार. तुला आता देवाचीही साथ राहिली नाही. तू आता काळजी घे बाई. आता वेळ बदलायची. आता वेळ बदलायची. स्वतःहून महाभारतात उतरायची. दुर्योधनाची मांडी आता स्वतःहून फोडायची. आता केस बांध आणि युद्धात उतर बाई, कारण आता तुला वाचवायला कृष्ण काही येणार नाही.